नमस्कार विद्यार्थी मित्र हो. याआधी शालेय जीवनात प्रत्येक वर्गात तुम्ही निबंध लेखन केले आहे. इतकेच नव्हे तर विविध संस्थांमार्फत किंवा शाळेतून घेतल्या गेलेल्या निबंध स्पर्धेतही आपण भाग घेतला असेल आणि यापुढेही आपण निबंध लेखन करणार आहोतच. स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही निबंध लेखनाचा अभ्यास सराव आपल्याला करायचा आहेच. निबंध लेखन करण्याविषयीची माहिती, त्याचे तंत्र नीट समजून घेतले तरच अतिशय सुंदर निबंध आपणही लिहू शकतो, हा आत्मविश्वास तुमच्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच आज आपण निबंध लेखनाविषयी जाणून घेणार आहोत. निबंध म्हणजे विशिष्ट पद्धतीने सुबकपणे केलेली विषयानुरूप आकर्षक बांधणी. लेखनकला ही भाषा विकासाच्या टप्प्यातील एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बोलण्याप्रमाणे लेखन हेही एक आत्माविष्काराचे साधन आहे. निबंध लेखन हीही एक कला आहे. कोणतीही कला सहजासहजी प्राप्त होत नाही. सराव आणि नियमितपणा यातून ती हस्तगत करता येते. निबंध हा साहित्य प्रकार आत्मप्रकटीकरणास भरपूर वाव देणारा आहे. निबंधातून निबंध लेखकाचे व्यक्तिमत्व प्रकट होत असते, परंतु हे व्यक्तिमत्व अस्सल हवे, उसने नको. दिलेल्या विषयावर सुसंगतपणे सुबोध व आकर्षक भाषेत विचारांची मांडणी करणे म्हणजे निबंध लिहिणे होय. वास्तविक यात काही अवघड नसते, पण निबंध लिहायला सांगितला की अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते, काही सुचत नाही. मग ऐनवेळी जमेल सुचेल तसं लिहून काढलं जातं. खरं ना? परीक्षेत अशा विद्यार्थ्यांना कसेबसे 2-4 गुण निबंधाला मिळतात, परंतु हे योग्य नाही. मित्रहो, तुम्ही एकदा निबंध लेखनाचे तंत्र समजून घेतलेत की मग तुम्हाला यात काहीच कठीण वाटणार नाही. चला तर मग चांगला निबंध लिहिता यावा यासाठी काय काय तयारी करायची, लिहिताना कोणती काळजी घ्यायची याची आधी आपण माहिती करून घेऊया. निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. यासाठी चांगली पुस्तके वाचायची, वर्तमानपत्रे, मासिके यांचेही वाचन करायला हवे. आपल्या पाठ्यपुस्तकातूनही आपल्याला माहिती मिळत असते, तिचाही उपयोग करून घेता येतो. सुभाषिते, सुंदर वाक्ये, कल्पना, कवितेच्या ओळी यांचा संग्रह आपल्या वहीत करून ठेवायचा. गरजेनुसार त्यांचा वापर निबंधात केला तर निबंधाचे सौंदर्य वाढते. टीव्हीवरील, रेडिओवरील चांगले वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रम ऐकावेत. इंटरनेटच्या माध्यमातून उत्तमोत्तम वक्त्यांची व्याख्याने ऐकावीत. तसेच विविध विषयांवरील चर्चा, भाषणेही ऐकावीत. भोवतालच्या घटनांचे बारकाईने निरीक्षणही करीत राहायला हवे. मधमाशी कशी वेगवेगळ्या ठिकाणच्या फुलातील मध गोळा करते ना, तसेच आपण करायचे. एखाद्या विषयावर निबंध लिहायचा म्हटले की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असं कुठे आहे? आणि हे सुचणारे विचार खूप विस्कळीतही असतात. हे असे विचार आपण एकत्र करतो. माळी ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले प्रथम गोळा करतो, नंतर त्यातील सुवासिक सुंदर फुले निवडून काढतो आणि ती फुले रंगसंगतीचा विचार करून आकर्षक रीतीने दोऱ्याने गुंफून सुंदर हार बनवतो ना, तेच काम निबंध लेखकाचे असते. जी जी विचार पुष्पे सुचतात ती प्रथम जमा करायची, नंतर त्यातील योग्य आणि आवश्यक असेच विचार निवडून काढायचे आणि शेवटी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने हे निवडलेले विचार एकत्र आणि सुसंगत रीतीने गुंफायचे. संचय, निवड आणि गुंफण हे सूत्र निबंध लेखनाच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा. निबंधाची प्रामुख्याने 3 अंगे असतात. एक प्रस्तावना म्हणजे प्रारंभ, 2 विषय प्रतिपादन म्हणजे मध्य आणि 3 उपसंहार म्हणजे शेवट.
प्रस्तावना. यात निबंधाचा प्रारंभ करायचा असतो. हा प्रारंभ अतिशय आकर्षक पद्धतीने करावयास पाहिजे. ही सुरुवात जेवढी आकर्षक तितका निबंध यशस्वी आणि वाचकांची उत्सुकता जागृत करणारा ठरतो. निबंधाच्या विषयाचा अर्थ स्पष्ट करावा. येथे एखादी म्हण, काव्यपंक्ती, सुभाषित यांचा वापर केल्यास प्रस्तावना सुंदर बनते. विषय प्रतिपादन. यात दिलेल्या विषयावर जी माहिती तुमच्यापाशी आहे तिचा उपयोग करावा. भाषा सौंदर्य साधण्यासाठी कल्पना, उपमा यांचा उपयोग वर्णनात करावा. याचे 2-3 लहान परिच्छेदही करायला हरकत नाही. भाषा साधी सोपी असावी. विषयाला सोडून कधीही काहीही लिहू नये. मुद्द्यांचा क्रम लावून घ्यावा. एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा आपोआप आला पाहिजे. वर्णनात विचारांची सखोलता दाखवून विवेचनात बहारदारपणा आणावयास हवा. आणि तिसरा भाग, उपसंहार. यात निबंधाचा शेवट करायचा असतो. आरंभापेक्षा शेवट अधिक परिणामकारक व्हावयास हवा. संपूर्ण निबंधात केलेल्या विवेचनाचे सार देऊन स्वतःची मते मांडावीत आणि त्यास वचने, अवतरणे इत्यादी देऊन जास्तीत जास्त परिणामकारकता आणावी. म्हणजे वाचकाच्या मनावर झालेला वैचारिक परिणाम अधिक काळ टिकून राहतो. नीटनेटकी व्यवस्थित पोशाख केलेली व्यक्ती पाहिली की प्रथमदर्शनी तिची छाप आपल्यावर पडते ना, अगदी तसंच निबंधाचं असतं. चांगल्या अक्षरात निबंध लिहिला की आपण अर्धी बाजी जिंकून जातो. तसेच आकर्षक सुरुवात आणि समर्पक शेवट यांचाही निबंधाच्या यशात मोठा वाटा असतो. आता निबंध लिहिण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या त्याही आपल्याला पाहायच्या आहेत. निबंधाचा विषय नीट समजून घेणे, विषयाचा अर्थबोध व्हायला हवा. दिलेला विषय कोणता आहे त्याचा अर्थ आपल्याला नीट स्पष्ट झालेला असला पाहिजे. निबंधासाठी समर्पक मुद्दे काढून ते सुसूत्रपणे क्रमाने लावणे. जे मुद्दे आपण सुरुवातीला जे निबंध लेखनाच्या आधी काढणार आहोत त्याची क्रमवार मांडणी आपण करून घेतली पाहिजे. एका कल्पनेकरिता एक वाक्य आणि एका मुद्द्याकरता एकच परिच्छेद असावा. निबंधातील संपूर्ण लेखन दिलेल्या विषयास धरूनच असावे. अनावश्यक पालथाळ, निष्कारण टीका किंवा मुद्द्याचा धरसोडपणा होऊ देऊ नये. विवेचन परिणामकारक व्हावे म्हणून वर्णनाच्या ओघात समर्पक दृष्टांत, दाखले, उदाहरणे इत्यादी देण्याचा प्रयत्न करावा. विचारांची पुनरावृत्ती टाळावी. दिलेल्या शब्दमर्यादेचा विचार अवश्य करावा. संपूर्ण निबंधाची भाषा ओघवती, सुटसुटीत आणि सोपी असावी. निबंधातील मुद्दे परस्परांशी संलग्न असावेत. ते साखळीच्या दुव्याप्रमाणे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा याप्रमाणे एका प्रमुख विषयाभोवती गुंफलेले असावेत. विशेषणे काळजीपूर्वक वापरावीत. हस्ताक्षर स्पष्ट, सुवाच्य आणि रेखीव असावे. यामुळे प्रथमदर्शनीच आपल्या निबंधाची छाप वाचकावर पडते. संपूर्ण लेखन प्रचलित शुद्धलेखनाच्या नियमांना धरून असावे. परीक्षेत निबंधाच्या एकूण गुणांपैकी एक गुण शुद्धलेखनासाठी राखीव ठेवलेला असतो हे लक्षात ठेवावे. एकंदरीत संपूर्ण निबंध प्रमाणबद्ध, एकसूत्री आणि मुद्देसूद असावा. थोडक्यात उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ आणि प्रवाही, अर्थवाही व्हावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हाही विचार सतत करीत राहिले पाहिजे. आता यानंतर आपण निबंधाच्या विविध प्रकारांची ओळख करून घेणार आहोत, ते पुढील भागात.